हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयांशमध्ये मी श्रेयांश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4 इंग्लिश लेसन इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूया. इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. Long, long ago in far away China, there lived an archer called Shen Yaozi. आर्चर म्हणजे धनुर्धारी. धनुष्याने बाण मारणाऱ्या माणसाला आर्चर म्हणतात. खूप खूप वर्षापूर्वी चायनामध्ये एक आर्चर राहत होता. त्याचं नाव होतं शेन याओजी. ही वॉज अ व्हेरी स्किल्ड आर्चर अँड कुड परफॉर्म वंडरफुल फीट्स ऑफ आर्चरी. तो खूप कुशल धनुर्धर होता आणि तो धनुर्विद्येचे खूप पराक्रम करायचा. फीट्स म्हणजे पराक्रम. He could hit the target precisely at the center even when it was placed at a very long distance. Precisely म्हणजे तंतोतंत म्हणजे एक्झॅक्टली. तो लांबून सुद्धा एक्झॅक्टली मधोमध बाणाने टार्गेट करू शकत होता. He liked to show off his skill to the admiring crowds that gathered around him. शो ऑफ म्हणजे प्रदर्शन करणे. त्याला आजूबाजूला जमलेल्या प्रशंसा करणाऱ्या गर्दीला आपले कौशल्य दाखवायला आवडायचे. ॲडमायरिंग म्हणजे प्रशंसा करणे. गॅदर अराउंड म्हणजे आजूबाजूला जमलेले. One day he was practicing his skill in front of many admirers when he noticed an old man standing at the back. एके दिवशी तो त्यांच्या प्रशंसकासमोर त्याच्या आर्चरीची प्रॅक्टिस करत होता. तेव्हा त्याने मागे उभं असलेल्या एका वयस्कर माणसाला पाहिले. The man was carrying bags of oil that were hanging from a long chain on his shoulder. गार्ड म्हणजे सुकलेल्या खूप मोठ्या फळांच्या कडक सालीपासून बनवलेले कंटेनर. तो माणूस एका लांब काठीला हे ऑइलचे कंटेनर्स लटकावून खांद्यावर घेऊन होता. All the other people were clapping their hands and praising शेन याओजी. बाकीचे सगळे लोक टाळ्या वाजवत होते आणि शेन याओजीची प्रशंसा करत होते. But this old man was quiet. पण तो वयस्कर माणूस शांत होता. He neither clapped nor uttered words of praise. त्याने टाळ्या वाजवल्या नाही की प्रशंसेचा शब्द उच्चारला नाही. Uttered म्हणजे उच्चारणे. He just stood there nodding his head and said, "It's just a matter of practice." त्याने उभा राहून फक्त डोके हलवले आणि म्हणाला, ही फक्त सरावाची बाब आहे. प्रॅक्टिस म्हणजे सराव केला की सगळं काही जमतं. नोडिंग हिज हेड म्हणजे डोके हलवणे. शेन याओजी वॉज अनॉयड. शेन याओजी नाराज झाला. आर यू एन आर्चर युअरसेल्फ? शेन याओजी म्हणाला, तू स्वतः आर्चर आहेस का? डू यू थिंक एनीवन कॅन डू व्हॉट आय कॅन डू विथ माय बो अँड ॲरोज? मी जे माझ्या धनुष्य आणि बाणाने करतो ते कोणी करू शकतं असं तुला वाटतं का? नो सर, द ओल्ड मॅन रिप्लायड. नाही सर, ते वयस्कर माणूस म्हणाले. आय एम नॉट अन आर्चर. मी आर्चर नाही आहे. अँड आय डोंट डाऊट युअर स्किल. आणि मला तुमच्या कुशलतेवर कोणत्याही प्रकारची शंकाही नाही आहे. ऑल आय सेड वॉज एव्हरीथिंग्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. मी फक्त एवढंच म्हणालो की ही सर्व फक्त सरावाची बाब आहे. शेन याओजी बिकेम व्हेरी अँग्री. शेन याओजीला खूप राग आला. What do you know that you pass such thoughtless comments on other people? तो म्हणाला, तुला काय माहित आहे की तू इतर लोकांबद्दल असे थॉटलेस कमेंट्स करतो? Who are you? कोण आहेस तू? थॉटलेस कमेंट्स म्हणजे विचार न करता काहीही बोलणे. प्लीज डोंट गेट अँग्री सर. ते वयस्कर माणूस म्हणाले, प्लीज रागवू नका सर. I am an oil seller as you must have guessed from the guards.
मी एक तेल विकणारा माणूस आहे. तुम्ही या गार्ड्स वरून ओळखलंच असेल. एव्हरी डे आय फिल दिस गार्ड्स विथ ऑइल अँड सेल देम. रोज मी हे गार्ड्स तेलाने भरतो आणि विकतो. ओव्हर द इयर्स आय हॅव अचीव्ड सम स्किल इन फिलिंग द गार्ड्स. बरीच वर्षे झाली मी हे गार्ड्स भरण्यात काही कौशल्य प्राप्त केली आहे. इफ यू अलाव आय विल शो इट टू यू. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी तुम्हाला ते दाखवेन. ग्राउंड शेन यावजी. शेन यावजी म्हणाले. एव्हरीबडी वॉज क्युरियस टू सी व्हॉट वुड हॅपन नेक्स्ट. आता पुढे काय होईल म्हणून सगळे लोक उत्सुक होते. Patiently the old man set down an empty guard on the ground. शांतपणे त्या वयस्कर माणसाने एक रिकामा गार्ड जमिनीवर ठेवले. Then he put a small coin on the mouth of the guard. नंतर त्याने एक छोटा कॉइन त्या गार्डच्या तोंडावर ठेवला. In those days, small coins had a little hole at the center. त्या काळात छोट्या कॉइनला मध्ये छोटा होल असायचा. Then the old man stood up, took some oil in his ladle and began to pour oil into the guard from a height. मग ते वयस्कर माणूस उभे राहिले आणि लॅडल मध्ये त्यांनी तेल घेतलं आणि खूप उंचावरून त्या गार्ड मध्ये तेल ओतू लागले. The oil went straight into the guard through the hole in the coin. ते तेल सरळ त्या कॉइनच्या होल मधील त्या गार्ड मध्ये जात होतं. When the old man had finished filling up the guard, he lifted up the coin. जेव्हा सगळं तेल त्या गार्ड मध्ये ओतून झालं तेव्हा त्यांनी तो कॉइन उचलला. Not a trace of oil could be seen on it. त्या कॉइनला कुठेही जराही तेल लागलेलं नव्हतं. The people watching it were speechless with wonder. तिथे पाहत असलेले सगळे लोक आश्चर्याने स्पीचलेस म्हणजे निशब्द झाले. But the old man only smiled as I said, there's nothing special about it. पण ते वयस्कर माणूस हसले आणि म्हणाले, यामध्ये स्पेशल असे काहीच नाही. It's only a matter of practice, you see. तुम्ही पाहू शकता, ही फक्त सरावाची बाब आहे. शेन यावजी lost all his anger and annoyance. ते सगळं पाहून शेन यावजीचा सगळा राग आणि नाराजगी दूर झाली. He just gave a short laugh and said, "You have taught me something important today." ते फक्त हसले आणि म्हणाले, तुम्ही मला आज खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली. After that, शेन यावजी never showed off or boasted about his skill as an archer. त्यानंतर शेन यावजी यांनी कधीही शो ऑफ केला नाही आणि एक धनुर्धर म्हणून स्वतःच्या कुशलतेची बढाई मारली नाही. बोस्टेड म्हणजे बढाई मारणे. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.